न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. प्रभाग क्रमांक 4 मध्ये इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचा श्री गणेशा सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने रॅलीस प्रारंभ. नाशिक महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा शहरातील राजकीय वातावरणात चांगलाच रंग भरू लागलाय. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज सर्वच इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात करत निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ केला. प्रभाग क्रमांक 4 मधील इच्छुक उमेदवारांनी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन आपल्या प्रचार रॅलीचा शुभारंभ केला. या प्रचार रॅलीत हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, मोनिका हिरे, शंकर हिरे आणि किरण सोनवणे हे इच्छुक उमेदवार सहभागी झाले होते. धार्मिक श्रद्धा आणि विकासाचा अजेंडा घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली. मागील पंचवार्षिक कार्यकाळात या नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक 4 मध्ये भरघोस विकास कामं केल्याचा दावा करत नागरिकांसमोर आपले कार्य मांडले. प्रभागातील विविध भागात विद्यमान डांबरी रस्त्यांचे रिसरफेन्सिंग करण्यात आले. दलित वस्ती, फुलेनगर, तलवारनगर परिसरात जुने स्ट्रीट लाईट पोल बदलण्यात आले. तसेच तारवाला नगर येथील विद्यमान योगा हॉलमध्ये अंतर्गत बदल करून पहिल्या मजल्यावर वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. श्रीरामनगर येथे लायब्ररीचा विस्तार व आवश्यक फर्निचरची व्यवस्था करण्यात आली. तर आम्रपाली चौक, फुलेनगर, राजवाडा परिसरात सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करून नागरिकांच्या मूलभूत गरजांवर भर देण्यात आलाय. अशा अनेक सोयी सुविधा प्रभाग 4 मधील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे उमेदवारांनी सांगितले. या विकास कामांच्या बळावरच आजपासून प्रचाराला अधिक गती देण्यात आली. निवाणी मंगल कार्यालयापासून प्रचार दौऱ्याला सुरुवात करून आदित्य कुंज सोसायटी, दिंडोरी रोड परिसरात उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त आणि भरघोस पाठिंबा मिळताना दिसून आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचाराचा माहोल तापू लागला असून विकास कामांच्या मुद्द्यावरच ही निवडणूक रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज आमच्या प्रभाग 4च्या वतीने निवाणी मंगल कार्यालयाच्या इथून आम्ही कार्यालय ओपन करून प्रभागात कॉम्प्लेट वाटून व आम्ही मतदाराशी भेटण्यासाठी निघालेलो आहोत. तर प्रथम आम्ही सेवाकुंज असेल, आदित्य कुंज असेल, श्रीरामनगर असेल या भागातून शुभारंभ केला. तर आपल्या नागरिकांनी जे 2017ला आम्हाला या भागातून भरघोस मतांनी निवडून दिलं तसंच भारतीय जनता पाठीमागं अशी जनता राहावं ही शुभेच्छा वाटतो. प्रभाग क्रमांक 4 मधनं सर्व भाजपचे उमेदवार आपल्या दर्शनासाठी आणि प्रचारासाठी आज शुभारंभ केलेला आहे. सर्वांनी मिळून भाजपचे सर्व उमेदवार नाशिक शहराचे भरघोस मतांनी विजयी करावे ही विनंती. आज आम्ही सर्व 7 जण बीजेपीचे उमेदवार आज आम्ही इथे शुभारंभ केलेला आहे. तेव्हा आदित्य कुंज सोसायटीमध्ये पहिला आम्ही इथे आलो. इथे त्यांनी आम्हाला सदिच्छा भेटीची त्यांनी दिली आणि मी त्यांची खूप आभारी. असे तुम्ही आमच्या पाठीशी राहा अशी मी सर्वांना विनंती करते आणि भरभरून BJPला मतदान करा.